नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतोय आता क्षणाच्या अत्यंत महत्त्वाच्या बातमीने. बातमी अशी बघा, पीएफआयचा राम मंदिर पाडून बाबरी पुन्हा उभारण्याचा डाव होता. हो, हे खरंय. अटकेतील पीएफआय कार्यकर्त्यांकडून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एनआयएच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा डाव असल्याची माहिती नाशिक कोर्टातील सुनावणी दरम्यान उघड झाली. नाशिकमधूनही काही दिवसांपूर्वी एनआयएनं काही पीएफआय कार्यकर्त्यांना अटक केली होती. महत्त्वाची बातमी आपण बघतोय पीएफआयच्या संदर्भात. म्हणजे या संघटनेवरती बंदी घातल्यानंतर काही कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आलेली होती आणि या कार्यकर्त्यांच्या तपासादरम्यान धक्कादायक खुलासे समोर येताना दिसत आहेत. लक्ष्मण, पीएफआयच्या कार्यकर्त्यांची ज्या प्रकारे चौकशी केली जाते त्यातनं एक एक करत धक्कादायक खुलासे समोर येताना दिसत आहेत. काय अधिक तपशील आहे? नाशिकमध्ये पीएफआयच्या ज्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती, या कार्यकर्त्यांकडनं एक धक्कादायक माहिती न्यायालयासमोर देण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिलेली आहे. या सगळ्या आरोपींनी एक मोठा कट जो आहे तो रचल्याचं समोर आलेलं आहे. हे सगळे संशयित आरोपी पीएफआय संघटनेशी संबंधित आहे आणि या सगळ्यांनी एक राम मंदिर उभारणीच्या बाबतचा एक महत्वाचा आणि एक धक्कादायक असा प्रकारचा कट रचला होता. त्या ठिकाणी असलेलं राम मंदिर निर्मितीचं काम थांबवून त्या ठिकाणी पुन्हा एकदा बाबरीची निर्मिती कशा प्रकारे होईल यासाठीची उपाययोजना आणि प्लॅनिंग जो आहे तो देशभर करण्याच्यासाठी म्हणून या संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत ते काम करत होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून लोकांमध्ये, त्यांच्या वेगवेगळ्या धार्मिक लोकांमध्ये तेढ निर्माण करणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचा कट रचना असेल, अशा सगळ्या प्रकारचं प्लॅनिंग जे आहे ते त्यांच्याकडनं केलं जात होतं. अशा प्रकारची धक्कादायक माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर दिलेली आहे आणि त्यामुळे आता देशामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. त्यामुळे या पीएफआयच्या अटक करण्यात आलेल्या या सगळ्या कार्यकर्त्यांकडून पुढच्या काळामध्ये नेमकी आणखी काय माहिती समोर येते हे बघणं विशाल महत्त्वाचं ठरणार आहे. लक्ष्मण, या तपासामध्ये ही देखील माहिती समोर येताना दिसते की त्यांना राम मंदिर पाडून पुन्हा एकदा बाबरीची उभारणी करायची होती. आणखीन काय महत्त्वाचे तपशील पोलिसांनी उघड केलेत का? जी माहिती न्यायालयासमोर देण्यात आलेली आहे, सरकारी वकिलांकडनं जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे त्या माहितीनुसार पोलिसांकडनं या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना दोन बाबी समोर आलेल्या आहे. पहिली बाब म्हणजे देशामध्ये एक विध्वंस माजवणं, जातीय तेढ निर्माण करून मोठ्या दंगली घडवणं, अशा प्रकारचा ही कट जो आहे तो त्यांच्याकडनं रचला जात होता. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात धक्कादायक म्हणजे राम मंदिराची उभारणी ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा बाबरीची निर्मिती केली जावी आणि या सगळ्यासाठीचा प्लॅनिंग जो आहे तो त्यांच्याकडनं कट जो आहे तो रचला जात होता. आणि हा सगळा प्लॅनिंग जो आहे तो केवळ नाशिकच नाही तर देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पीएफआयच्या कार्यकर्त्यांची धरपकड मध्यंतरीच्या काळामध्ये करण्यात आली त्या ठिकाणी पीएफआयची संघटना सक्रियपणे काम करते. अशा सगळ्या लक्ष्मण, आपल्या बरोबर माजी पोलीस अधिकारी प्रवीण दीक्षित सर देखील आहेत. दीक्षित सर, एका संघटनेच्या नावाखाली द्वेषाची आणि दहशतवादाची पेरणी केल्या जात होती पीएफआयच्या माध्यमातून. कारण ज्या प्रकारची माहिती पुढे येताना दिसते या सगळ्या याच्याकडे एक माजी पोलीस अधिकारी म्हणून आपण कसं बघता? आपण अगदी सांगितलं ते योग्य आहे की पीएफआय ही एक त्याच्यामधलं इन्स्ट्रुमेंट आहे. परंतु याच्या मागे जे कट्टरवादी दहशतवादी अशी जी विचारधारा आहे आणि ही विचारधारा केवळ आपल्या इथे एखाद्या ठिकाणी किंवा असं नसून त्याला आंतरराष्ट्रीय असा पूर्णपणे सहकार्य आहे, त्याच्यासाठी मदत आहे, त्याच्यासाठी मार्गदर्शन आहे. आणि त्याच्या ह्या जी काही कट्टरवादी भूमिका आहे त्याला अनेक आपल्या इथले नवतरुण बळी पडलेले दिसतात. ही आजची ही गोष्ट नाहीये. ज्या 1991 पासूनच तो जो बाबरीचा ढाचा होता तो सुप्रीम कोर्टाने त्याच्यातला निकाल दिला, सर्व काही झालं. त्याच्यानंतर आता राम मंदिर त्या ठिकाणी स्थापन करण्याचा विचार झाला. मुसलमानांसाठी इतर अन्य ठिकाणी मशिदीची जागाही देण्यात आली. पण तरी देखील हे जे कट्टरवादी आहेत ते अजूनही या नवीन मुलांना, तरुणांना काही ना काहीतरी भूल थापा देऊन त्या ठिकाणी आपल्याला विध्वंस करायचा अशा प्रकारचं एक उद्दिष्ट त्यांच्या डोळ्यासमोर ठेवतायत आणि त्याला हे कन्फर्मेशन आहे. त्यामुळे जी काही भारत सरकारने कारवाई आता केलेली आहे ती कारवाई पूर्णपणे विचार करून योग्य प्रकारेच केलेली आहे. आणि जे मुसलमान लोकांमधील देखील जे समजदार लोक आहेत
त्यांनी पुढे येऊन ह्या तरुणांचं डोकं बिथरवणारे जे कोणी असतील त्यांच्या विरुद्ध आपणहून आवाज उठवला पाहिजे आणि त्यांच्यावरती कडक कारवाई करा म्हणून शासनाला आणि पोलिसांना सहकार्य करायला पाहिजे. दीक्षित सर, हे एवढ्या पुरताच मर्यादित असावं का? कारण याची व्याप्ती मोठी असं वाटतं आपल्याला. नाही, आता मी म्हणलो त्याप्रमाणे की ठिकठिकाणी त्यांनी जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते राम मंदिर हा त्यातला एक भाग आहे, परंतु मुख्य त्यांचा मुद्दा आहे की भारतातली लोकशाही ही संपवायची आणि इथे लोकशाहीच्या ऐवजी आपलं काहीतरी हुकुमशाही किंवा आपल्या धर्माचं काहीतरी एक राज्य स्थापन करायचं, हा त्यांचा खरा त्यातला डाव होता. दीक्षित सर, जे सीमे पलीकडे घडत होतं ते आता संघटनेच्या नावाखाली इथं राज्यात घडताना दिसतंय. ही सगळ्यात मोठी धोक्याची घंटा म्हणायची का? नक्कीच ही धोक्याची घटना आहे, धोक्याची नक्कीच घंटा आहे. कारण आता मी सांगितलं त्याप्रमाणे ह्याला आंतरराष्ट्रीय फार मोठ्या प्रमाणामध्ये विशेषतः आपल्याला कल्पना आहे की तुर्की किंवा कतार किंवा अन्य काही आणि त्यातलं सगळ्यात मुख्य म्हणजे पाकिस्तान यांचा हा डाव आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती तर ते भारताची निंदा नालस्ती करायची एकही संधी सोडत नाहीत, परंतु भारतामध्ये सुद्धा दंगे धोपे घडवायचे आणि त्यामधून सगळीकडे अराजक माजवायचं, विकास होऊ द्यायचा नाही. जे खुद्द मुसलमानांमध्ये सुद्धा जे पश्मिना म्हणून मुसलमान आहेत ते सुद्धा वारंवार सांगतायत की ह्या कट्टरवाद्यांच्या आम्ही विरुद्ध आहोत आणि आमचा विकास होऊ देत, आमचा तुम्ही गैरवापर करू नका, पण त्यांचंही ऐकायचं नाही, असा हा सगळा प्रकार आहे. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. तर PFIच्या कार्यकर्त्यांची जी चौकशी झाली, ज्या चौकशीतनं महत्त्वाचे मुद्दे समोर आलेले आहेत त्याचा खुलासा न्यायालयासमोर करण्यात आलेला आहे आणि धक्कादायक अशी माहिती पुढे येताना दिसते. पुढे पोहूयात आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी की अंधेरी पोट निवडणुकीवरून सामनामधून भाजपवर टीका करण्यात आली. या टीकेला आशिष शेलारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आम्ही खुल्या मैदानात उतरून न डगमगता लढाई लढलो आणि जिंकलो, मात्र पेंग्विन सेना केवळ गणपत वाहण्यासारखी स्वप्न बघणार असा टोला शेलारांनी ट्विटरवरून लगावला. त्यांनी काय ट्विट केलं बघा. भाजपने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या 397 जागा जिंकून पंचायत ते पार्लमेंट आम्हीच नंबर 1 आहोत. हे कर्तृत्व आकडेवारीवरून दाखवून दिलंय. खुल्या मैदानात उतरून न डगमगता लढाई लढलो आणि आम्ही जिंकलो, नाहीतर पेंग्विन सेना घरात बसून गणपत वाहण्यासारखी नुसतीच स्वप्न बघणार. सामनाच्या अग्रलेखात सदैव अजरामर असलेला गणपतवाणी आज महाराष्ट्राला पुन्हा दिसलाच. सोबत आपल्या गल्लीत कोणी नाही का याची खात्री करून पोकळ आवाज देणारे डरपोक पण दिसले. अंगात नाही बळ आणि उगाच कळ कळ काढून पळ, असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं. यानंतर बातमी पुण्यातनं. राज्यात सध्या सर्वत्र परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू असल्याचं आपण बघतोय आणि या परतीच्या पावसाचा फटका जो आहे तो पुणे शहराला मोठ्या प्रमाणात बसलाय. पुण्यामध्ये रात्री विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. नारायणपेठ, सदाशिवपेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. बिबेवाडी या परिसरात आपण जर पाहिलं तर ढगफुटीसारखा पाऊस झालाय. पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं. दगडूशेठ मंदिरात देखील पाणी शिरलं. पावसाच्या या धुमाकूळामुळे जनजीवन विस्कळीत झालंय आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. कोंढवा खुर्द, भाजी मंडई, मंगळवार पेठ आणि सदानंद नगरमधून साचलेल्या पाण्यातून 12 जणांची सुटका करण्यात आली. दरम्यान पुण्यात आज आणि उद्या ही गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आता आपण वानवडी भागात आहोत. वानवडी भागातला हा ओढा आहे. इथं बघू शकता कशा पद्धतीने रात्री पूर आला होता. हे पुराच्या खानाखुणा ह्या गाड्यांवरचं कचऱ्यावरनं सहज स्पष्ट होतं. म्हणजे ही पिवळी गाडी तिथे स्कूल बस दिसते, त्या स्कूल बसपर्यंत पाणी पुराचं वाहून जात होतं. मग ह्या गाडीचा कचरा तेच आपल्याला दाखवतोय. म्हणजे खानाखुणा आहेत. म्हणजे बघू शकतो हे समोर ह्या सगळ्या गाड्या वाहून आलेल्या आहेत या गल्लीत. मग इथं पार केलेल्या नव्हत्या या गाड्या, असं इथं स्थानिकांचं म्हणणं आहे. मग याच्यावरनं हे रात्रीच्या पुराची किती दाहकता आहे हे सहज आपण लक्षात घेऊ शकतो. म्हणजे अक्षरशः रात्रभर ही सगळी मंडळी जीव मुठीत धरून इथं त्यांनी रात्र काढलेली आहे. आत्ताही सगळ्यांच्या अनेकांच्या गाड्या वाहून गेल्यात. काहींचं घरातलं सामान सगळं पाण्यात
सगळं भिजून गेले. मला सांगा नेमकं काय झालं रात्री, काय भयानक अवस्था होती तुमच्याकडे? इकडे जेव्हा पूर आलता ना तेव्हा मी इथं रोडवर खाली होतो काय, आणि माझ्या समोरच पूर आला. आणि पूर आला तेव्हा ते हळूहळू पाणी असा वाढत गेला की नंतरनं गाड्या पण वाहून आलेत, 2 व्हीलर, सायकल्स, आणि भिंतीच्या वरनं पण पाणी जायला लागलं होतं. किती गाड्या वाहून गेल्या? 6 गाड्या वाहून गेलेत. पाणी ओसरलं कधी मग? 11:30 वाजता. 11:30 वाजता. हां, मग पाऊस किती वाजता सुरू झाला? पाऊस झालता काहीतरी 8:45 वाजता पाऊस चालू झाला. आणि किती वाजेपर्यंत चालला? पाऊस तर रात्रभरच होता. रात्रभरच होता. हां, पण पूर कधी आलता मग? पूर म्हणजे 11, 11:30 हे वाजेपर्यंत. पहिल्यांदा घडला एवढा पूर आला का? नाही, ह्याच्या आधी पण 3 वेळा झालेलं आहे. प्रशासनानं काही इकडे लक्ष काहीच नाही. नाही दिलेलं आहे. भिंत बांध कशामुळे पूर येतोय तो? ते जे इकडं मंदिराच्या इथं आहे ना, एक परत एक वडा आहे, ते त्याला असं दोन्ही साईडनी पाणी जायला रस्ता आहे. जर पाणी जास्त वाढलं तर तिकडनं पाणी इकडं पसरतंय आणि मग ते पाणी हे रोडला येते. नाहीतर इकडं पाणी पहिलं यायचं नाही. आणि इथं म्हणजे अतिक्रमण झाले थोडक्यात तिथं कुठं त्या भागात? नाही, रोड आहे ना, रोडला कशामुळे पाणी वाढायला लागलं? पहिलं ते वडचं पाणी जे येते ना, आता इकडनं तिथपर्यंत भिंत आहे पण पुढं भिंत नाहीये. म्हणजे संरक्षण भिंत नाही. हा, म्हणजे ह्या नाल्याला संरक्षण भिंत नाही काही ठिकाणी. मग ते पाणी सगळं नाल्याचं ह्या वस्तीत घुसतं आणि त्यातनं मग हे सगळे गाड्या वाहून गेलेले आहेत. मग हे विदारक चित्र आहे पुण्याच्या वानवडी भागातलं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यानंतर बघूया दौंड तालुक्यातील परतीच्या पावसामुळे आणि रात्री झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. शेतकऱ्यांचं कपाशी, सोयाबीन, लागणीचे ऊस, त्याचबरोबर तरकारी पीक, फळबागा यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आणि त्याची दृश्य आपण बघतोय बघा. काढणीला आलेलं हे पीक होतं आणि ते आता हातातनं गेलंय असंच म्हणावं लागेल. कारण आता काहीच उरलं नाहीये. हे पीक म्हणजे त्याच्यात पाणी शिरल्यानं, शेतात पाणी शिरल्यानं हे पीक अक्षरशः आता सडणार आहे. त्यामुळे त्याचा आतापर्यंतच्या शेतकऱ्यांच्या मेहनतीचा काही एक उपयोग झाला नाही असंच म्हणावं लागेल. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. सुमित, परतीच्या पावसामुळे दौंड तालुक्यात नेमकी काय परिस्थिती आहे? परतीच्या पावसाने दौंड तालुक्यातील शेतकरी हा अक्षरशः आर्थिक कोलमडून पडलेला आहे. तुम्हाला हे वस्तुस्थिती दाखवतो. ही सोयाबीनचं पीक आहे. अक्षरशः या इतक्या मोठ्या पाण्यामध्ये हे सोयाबीनचं पीक आहे आणि ते आता 100% म्हणजे याच्यातून एकही रुपया या शेतकऱ्याला मिळणार नाही. इतकी वाईट अवस्था इथल्या दौंड तालुक्यामधल्या असलेल्या या शेतकऱ्यांची झालेली आहे या परतीच्या पावसाने. आपल्यासोबत शेतकरी ज्यांचे स्वतःचे पीक गेलेले आहेत, काय सांगाल? तुमचं हे पीक संपूर्ण आता काय आम्हाला दिवाळी गोड लागायची का? पाण्यातच गेली आमची राव दिवाळी. काय काय मायबाप सरकार बघतंय का? काय दिसून आंधळ्यासारखं रेल्वेतले आंधळ्यावानी. त्यांना सगळं गटतट कळतंय आणि आमचं कळत नाही. वे किती खर्च केला होता तुम्ही? आता खर्चाचं काय? शेतकरी प्रत्येक गोष्ट काय मांडून ठेवतो का? प्रत्येक गोष्ट काय मांडून ठेवतो का? अशी परिस्थिती आहे. ऊस शेतकऱ्यांचंही तसेच प्रमाणामध्ये नुकसान झालेले. काय सांगाल? तुम्ही देखील शेतकरी आहात. आतापर्यंत दौंड तालुक्यामध्ये झालेला पाऊस तुम्हाला सांगतो. देवळगाव राजे आमच्या भागामध्ये 450 मिलीमीटर पाऊस शेवटपर्यंत होतो. पण आताची परिस्थिती अशी झाली की 850 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. डबल पाऊस झालाय. त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालंय. तुम्हाला दाखवतो. हे काही परिस्थिती बघा आता काय. हे बघा, हे कुठं दाणे राहिले नाहीत. ज्याच्यामध्ये आहेत ती परिस्थिती ही अशी झालेली आहे. काल रात्री झालेला आहे हा 127 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. त्यामुळे हा पाऊस झालेला, इतकं मोठं नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत काय सांगाल? तुम्ही काय लावलं होतं आणि काय परिस्थिती झाली? काय नाही आपले दिवाळी जवळ आली पण दिवाळी निघले आमचं एकदा. आता काय सरकारने बघितलं आमच्याकडे तर बरं, नाही तर अजून फार फार बेकारी होणार आहे आमची. ही परिस्थिती अशी आहे. शेतकऱ्यांना आता सरकारने त्यांना मदत करण्याची गरज आहे. काय सांगाल तुम्ही? नुकसान झालेलं आहे तुमचं, आता पुढे नुकसान किती झाले काय सांगायचं? ह्याला सरकार काहीच वाली होत नाही आम्हाला. काहीतरी त्यांनी मदत केली पाहिजे शेतकऱ्यांना. ऊसाची बेटर सुद्धा वाहून गेल्यात वाड्यांनी पार. एवढं मोठं पाणी आणि ह्या बारक्या छोट्या मोठ्या पिकाचं काय राहिलंच नाही. आता हा असंच कधी वापसा होईल, कधी पाणी आटल. ही अशी परिस्थिती दौंड तालुक्यातील शेतकऱ्याची आहे. काल परतीच्या पावसाने या शेतकऱ्यांचं इतकं आर्थिक मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आता या राज्य सरकारने या शेतकऱ्यांना काहीतरी आर्थिक मदत करावी अशीच आता अपेक्षा शेतकरी करताना दिसतात आहे. धन्यवाद सुमित या सगळ्या संवादाबद्दल. शेवटी याच पिकाकरता किंवा ते पीक पिकवण्यासाठी हा शेतकरी
मोठी मेहनत घेतो आणि एका पावसामुळे म्हणजे या परतीच्या जोरदार पावसामुळे हातातलं पीक जे आहे ते जातं, याच्यापेक्षा मोठं दुःख शेतकऱ्याकरता कुठलंही असू शकत नाही. पुढे पाहूयात राज्याच्या विविध भागाला परतीच्या पावसानं झोडपल्याचं आपण बघतोय. या पावसाचा फटका जो आहे तो अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर, राहुरी, राहाता सर्वच तालुक्यांना पावसाचा फटका बसलाय. या पावसामुळे सोयाबीन, कापूस, इतर कडधान्य खराब झाले आणि त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. तर बारामतीच्या कऱ्हा नदीला पुन्हा एकदा महापूर आल्यानं शहरातील खंडोबा नगर, जगतापमाळा, साठेनगर या भागात पाणी शिरलंय. नागरिकांची एकच तारंबळ उडाली. शहरातून वाहणाऱ्या 2 मोठ्या पुलांना देखील पाणी टेकेल याचा अंदाज येऊन नागरिकांनी नदीकाठी गर्दी करू नये अशा सतर्कतेचा इशारा जो आहे तो प्रशासनाच्या वतीने देण्यात आला. बारामतीच्या कऱ्हा नदीला पुन्हा एकदा महापूर आल्यानं शहरातील खंडोबानगर, जगतापमाळा, साठेनगर या भागात पाणी शिरलंय. नागरिकांची एकच तारंबळ उडाली आहे. शहरातून वाहणाऱ्या मोठ्या 2 पुलांना देखील पाणी टेकेल याचा अंदाज घेऊन नागरिकांनी नदीकाठी गर्दी करू नये अशा सूचना सगळ्यांना देण्यात आल्यात. सातारा जिल्ह्यात जर आपण बघितलं परतीच्या पावसाचा अनेक भागांना फटका बसलाय. लोणंद शहराच्या पश्चिम भागातून वाहणाऱ्या खेमावती नदीला देखील पूर आला. त्यामुळे लोणंद ते शिरवळला जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहू लागल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. पुलावरून पाणी वाहत असल्यानं दोन्ही बाजूला लोक अडकून पडले. जामनेर तालुक्यातील तोंडापूरला मुसळधार पावसानं झोडपलं. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीला पूर आला आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन, मका पिकाचं नुकसान झालंय. जनावरांचा चाराही पाण्यात भिजलाय. वाशिम जिल्ह्यातील चांडस नद्या, चांडस त्याचबरोबर कळमगव्हाण, पांगरखेडा, धार, पिंपरी यासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळे खरीपाच्या काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान झाले. मागील 2 आठवड्यापासून जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस पडत असल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय. ब्रेकनंतर बघूयात उधारीचे पैसे न दिल्याच्या वादातून एका युवकाला हाताला दोर बांधून भर रस्त्यात फरफटत नेल्याची धक्कादायक घटना ओडिसाची राजधानी कटक इथं घडली आहे. या युवकाला हातात हात बांधून दुचाकीवर बसलेल्या युवकांनी फरफटत नेलं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं त्याची दखल घेतली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.